नॉन स्ट्राईकला आणि करण सोडा वैयक्तिक पहिला आणि टीमसाठी पहिलं षटक घेऊन दाखल होताना पाहायला मिळत आहेत. प्रेक्षक जागाच नाहीये, ज्या ज्या ठिकाणी अगदी माना टाकून मॅच पाहत आहेत, कुणी अंगठ्यांवर उभे राहिलेत, आता मॅच दिसते का पाहत आहेत. लोटे चषक सुपर डुपर हिट झालाय आणि त्यातल्या त्यात आता ही मॅच काय होणार, सगळ्यांचं लक्ष मॅचला होते सुरुवात. एकदा आवाज द्या, बोला गणपती बाप्पा. क्या बात आहे. पहिला बॉल मनगटी फटका त्या ठिकाणी खेळलाय अनंत यांनी, म्हणजेच मॅगी यांनी. एका धावेने धावसंख्येला सुरुवात होते. महाराष्ट्रातील धुरंधर ज्याच्यामध्ये कल्याणचे आहेत, मुंबईचे आहेत, रत्नागिरीचे आहेत आणि एका बाजूला सगळेचे सगळे आपल्या अंबरनाथचे आहेत. पाहूया काय होईल त्यांच्यामध्ये. 10,000चा पुरस्कार सुद्धा आहे विजेत्याला. त्यामुळे या मॅचवर सगळ्यांच्या नजरा लागल्यात. श्री साई स्पोर्ट्सवर लाईव्ह कव्हरेज त्यांचंही आम्ही विशेष कौतुक करू आणि सगळ्यांचं स्वागत असेल या महत्त्वपूर्ण मॅचसाठी. ओ हो हो, वेगवान बॉल टाकलाय करण सोडा. चेंबूरचे खेळाडू आहेत मुंबईचे आणि त्यांनी सुद्धा एक चांगला बॉल टाकलाय. 4 ओव्हरची मॅच आहे. एका बाजूला राहुल सुरोडे, त्याचबरोबर जर पाहिलं तर शुभम लोखंडेला पाहतोय. असे तारे सितारे आहेत, परंतु अंबरनाथ तरी कुठे कमी आहे. त्यामुळे मजा येईल या मॅचला. लोटे चषकाच्या आयोजनाची चर्चा, कोणत्याही प्रकारची फी न घेता एवढं मोठं आयोजन, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. यावेळेला रिव्हर्स खेळलेत, एका धावेमध्ये परावर्तित केलंय. म्हणूनच त्यांचा एक ब्रँड आहे आणि त्या ब्रँडचं सुद्धा या बॅटवर नाव आहे 360. मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करणारा मिस्टर 360 अनंत वाघ. अख्खा महाराष्ट्र म्हणतो मॅगी. बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. करण पुन्हा एकदा सज्ज झालेत. अंबरनाथ विरुद्ध अख्खा महाराष्ट्र. यावेळेला पंच आमच्याकडे वळत आहेत, व्हाईट बॉल कळवत आहेत. आता मला वाट पाहिजे 1 to goच्या वेळेला अजित सरांबरोबर अख्खं स्टेडियम 1 to go म्हटल्याशिवाय राहणार नाहीये. पाहूया काय होईल. 3 धावा. करण विरुद्ध अंडरआर्म क्रिकेट हा अगदी सर्वसामान्यांसाठी खेळला जाणारा खेळ आहे. अगदी डोक्यावर घेतलंय अंडरआर्म क्रिकेटला. छोट्या जागेत जास्त आनंद. वा वा वा, याही वेळेला मोठा फटका नाही, परंतु एक तर घेतलाय. कौशल्य लागतं अशा प्रकारचे स्ट्रोक खेळण्यासाठी. तुम्हाला बॉल उंचावून नाही मारायचा आहे. तुम्हाला जर पाहिलं तर फक्त गॅपमध्ये खेळायचा आहे आणि तो गॅपमध्ये या ठिकाणी पाहायला मिळाला. पाहूया. अशाही प्रकारचं आयोजन होऊ शकतं. अगदी नाक्यावर सुद्धा स्क्रीन लागल्यात. तिकडे सुद्धा, इकडे ज्यांना जागा मिळत नाही ते तिकडे जाऊन मॅच पाहत आहेत. क्षेत्ररक्षणात पुन्हा एकदा थोडासा बदल केला जातोय. अनंत वाघ इन ॲक्शन. प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये अंबरनाथचा वर्ल्ड कप प्रेक्षणीय सामना. हो, यावेळेला बॅट फिरली, परंतु चांगला चेंडू त्या ठिकाणी येताना पाहायला मिळालाय. डॉट बॉल. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 4 झाली आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. धावा करायच्या आहेत अंबरनाथला. 1 to go. वेगवान फटका या ठिकाणी खेळला जातोय. हो 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 हो, बॉल जातोय सीमा रेषा पार. सोडलं होतं. आता आवाज तिकडनं मॅगी मॅगीचा आवाज कोण करताय. क्या बात आहे. मॅगीचे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर समर्थक या ठिकाणी आहे आणि ती मॅगी बनायला 2 मिनिटं लागतात, परंतु हा मॅगी अगदी 10 सेकंदामध्ये चौकार षटकार ठोकायला सुरुवात करतो. काय स्ट्रोक खेळलाय अफलातून. आणि इकडे जर पाहिलं तर 8 धावा धावफलकावर. अंबरनाथकर खुश असतील कारण हल्ले प्रतिहल्ले होणार आहेत.
मजा येईल या मॅच मध्ये. आणि खऱ्या अर्थाने लहान वयातच या परिसराचे जे नगरसेवक झाले, संदीप भाऊ लोटे असतील, अनिता मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत, भगवान दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि खऱ्या अर्थाने आपल्या विभागामध्ये असं काही करायचं अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं पाहिजे आणि म्हणून आज ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला हा स्ट्रोक जर पाहिलं तर अगदी स्वीप करण्याचा प्रयत्न झाला. एक रन तिकडे मिळणार आहे, 9 धावा आहे. प्रचंड संघर्ष होणार आहे कारण दोन्ही टीम बलाढ्य आहे. हार दोघांनाही मंजूर नाहीये. अंबरनाथ अंबरनाथ अंबरनाथ, वाह, यावेळेला रिवर्स खेळले. धावसंख्या जर पाहिली तर शैलेशच्या बॅटमधून 1 धाव म्हणजे 10 धावा. मॅगीने काय केलं, डॉट बॉल गेला असं कळलं आणि षटक प्रतिस्पर्धी टीमच्या बाजूने जात आहे. शेवटचा बॉल असा काही चोपला की सीमारेषेच्या पलीकडेच पाठवला. आणि इकडे जर पाहिलं तर आता शैलेश सुद्धा चांगली कामगिरी करतायत. वाह, आणखीन एक फटका त्या ठिकाणी खेळले जरूर आहेत परंतु त्या ठिकाणी पर्याय नाहीये. ओमकार निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होताना पाहिलं मिळाली. धावा करायच्या अंबरनाथला. पाहूया काय होईल. मजा येईल ही मॅच ज्यावेळेला आपण पाहणार आहे ना. माझ्या मते पुढील पाऊण तास 1 तास धमाल आहे. म्हणजे त्यानंतर सुद्धा अजून 3 मॅच बाकी आहेत. ही क्रेज आहे आणि अंबरनाथमध्ये अंडरआर्म क्रिकेट का मोठं झालं हे प्रेक्षक आहेत हे सांगतायत. कारण प्रत्येक जण स्वतः सुद्धा खेळणार आहे आणि म्हणून ते आज या ठिकाणी दाखल झालेले आहेत. शैलेश पुढे सरसावले, स्ट्रोक खेळलाय. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. थ्रोही केला गेला परंतु डायरेक्ट हिट नाही झाला. टाळ्या वाजतायत, टाळ्या दोन्ही बाजूने वाजणार आहेत. चांगल्या फटक्यासाठी, चांगल्या फिल्डिंगसाठी टाळ्या अंबरनाथसाठी सुद्धा वाजणार आहेत आणि रेस्ट ऑफ महाराष्ट्रासाठी सुद्धा वाजणार आहेत. परंतु आज संध्याकाळी गुगल पे नाही, फोन पे नाही, एक पैशाची पेटीच दिली जाणार आहे आणि ती पेटी कुठे जाणार ते पाहायचं आहे. टॅप केलाय, बॉल पाहूया. टॅपला चौकार नाहीये. एक 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 धाव आणि धाव फलक जर पाहिलं तर 12 धावा. हो, क्या बात आहे. अजित निकम सर यासाठी ओळखले जातात आणि कोणत्याच गोष्टीची आयोजकांनी कमी नाही ठेवली. ओ हो, इकडे चांगला बॉल पाहायला मिळालाय. शेवटचा बॉल होता त्यावर अनंत वाघ बाद होत आहेत. 2 ओव्हरचा खेळ संपतो. हे षटक चांगलं राहिलं. फक्त 4 धावा आल्या. 2 ओव्हरमध्ये 12. 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत. इकडे जर पाहिलं तर 2 ओव्हरचा खेळ संपलाय. संदीप लोटे साहेब स्वतः क्रिकेट खेळायचे आणि आपल्या फिरकीच्या जोरावर भल्या भल्यांची भंबेरी उडवायचे. मग ते क्रिकेटच्या मैदानात सुद्धा आणि राजकीय मैदानात सुद्धा भंबेरी उडवलेली आहे. यस. आणि इकडे जर पाहिलं तर इम्पॅक्ट म्हणून येत आहेत सॅम्युएल कोम्बिन. विक्रोळीचे खेळाडू आहेत, गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. समोर जर पाहिलं तर नवीन बॅटर दाखल झालेत. एपी गणेश दाखल झालेत शैलेशच्या जोडीला. 12 बॉल अजूनही बाकी आहेत. अंबरनाथचा वर्ल्ड कप सुरू आहे. 2 मातब्बर संघ. यावेळेला हा बॉल जर पाहिलं तर लेगस्टम्पच्या बाहेर पिचिंग होती, गती कमी होती. बॉलचा अंदाज घेतला, पाठीमागे पाठवलं आणि पंचांनी कळवलंय रिव्ह्यू घेतलेला आहे. पिचिंग कुठे चेक करण्यासाठी या ठिकाणी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. आज अनुज मोरे आमच्याबरोबर जुडले गेले. खूप छान समालोचन. त्याचबरोबर अंडरआर्म क्रिकेटचा आवाज म्हणजे सागरजी मोरे सर देखील जुडले गेले. चर्चा होते मात्र या ठिकाणी. चला, पंचांवर कुणीच दबाव आणायचा नाही आहे. पंच जो निर्णय देतील दोन्ही संघांना बंधनकारक असेल. येस. काय गर्दी पाहायला मिळते. हे लोटे क्रीडांगण आज प्रेक्षकांनी फुलून गेलेलं आहे. त्याचं कारण आहे आज अंबरनाथमध्ये क्रिकेटचा प्रचंड जल्लोष पाहायला मिळतोय.
महाराष्ट्राच्या टीममध्ये देखील जर पाहिलं तर मातब्बर खेळाडू आहेत. रत्नागिरीपासून मुंबईपर्यंत, कल्याणपासून डोंबिवलीपर्यंत, अगदी उल्हासनगरपर्यंत, आणि दुसऱ्या बाजूला फक्त अंबरनाथचे 11 खेळाडू. आणि आजच नाही तर आम्ही कित्येक गोलंदाजांना पाहिलं, जसं आम्ही साईला पाहिलं, भूषणला पाहिलं, चिकूला पाहिलं, अगदी तुषार इंगळेला पाहिलं, प्रदीप पाटीलला, ताऊ, असे कितीतरी नावं आहेत. मॅगीला पाहिलं, दिनूला पाहिलं, आणि ओरम क्रिकेटमध्ये मी मनीष कोळेकरचंच देखील नाव घेईल. अशी बरीच नावं आहेत. अलीकडे संकेत मोरेला पाहतोय, अनिकेत मते, आचार्य, अशी बरीच नावं आहेत. तर पाहिलं तर माजी नगरसेवक आणि संदीपजींचे पिताश्री यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. हार्दिक असं स्वागत. जाऊयात मॅचच्या दिशेने. सॅम्युअल बॉलिंगसाठी आहे, कार्तिक आलेले आहेत. पाहूया सॅम्युअल. यावेळेला चांगला फटका खेळलाय, स्क्वेअर लेगची दिशा निवडली आहे. 1 धाव मात्र त्या ठिकाणी मेल स्कोर झालाय. 15 धावा. यावेळेला फटका चांगला आहे. वा 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 वा, टाळ्यांचा गजर. बॉल जाईल सीमा रेषा पार. ठिकाणी उपस्थित राहत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना. चले सर, आपलं स्वागत आहे. आपलं या लोटे चषकामध्ये मनसे स्वागत. इकडे या चौकाराने पुन्हा एकदा अंबरनाथकरांचा आवाज येऊ लागलाय, कारण धावा बनतायत. पाहूया काय होईल. एका बाजूला अंबरनाथ आणि एका बाजूला अख्खा महाराष्ट्र. सॅम्युअल धाव घेण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला जातोय, आणि त्या प्रयत्नात इकडे जर पाहिलं तर विकेट येते. संघाची धावसंख्या 19 धावा. दीपक सरांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. संदीपजी लोटे साहेब यांच्या शुभ हस्ते आज सन्मान केला जातोय. आज या स्पर्धेसाठी आपण उपस्थित राहिलात. आपला लोटे चषक, अंबरनाथचा वर्ल्ड कप, आणि त्यासाठी आपलं आगमन आणि त्याबद्दल आपला विशेष सन्मान. 3 ओव्हर नंतर टीम अंबरनाथ धावसंख्या झाली आहे 19 धावा. पहा, तुम्ही जोपर्यंत आवाज करणार, तुमच्या जोपर्यंत टाळ्या येणार, तुमच्या जोपर्यंत शिट्या येणार, तोपर्यंत अंबरनाथच्या धावा होणार. क्या बात आहे. माहोल बनवला या प्रेक्षकांनी, आणि आजचा हा सामना अगदी मॅरेथॉन सामना आहे, परंतु मजा आहे. एका बाजूला ठाण्याचे गोलंदाजात हर्षित, समोर जर पाहिलं तर स्ट्राईकवर कार्तिक, स्ट्राईकवर नॉन स्ट्राईकला आलेले आहेत ते प्रदीप बाबू. आपल्या सगळ्यांचा लाडका बाबू. गेली कित्येक वर्षे यांना देखील आम्ही खेळताना पाहतोय. सन्माननीय मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होत आहे. सगळ्यांचं हार्दिक स्वागत. युवा सेनेचे चंद्रकांतजी मोठे साहेब, आपलं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आम्ही लोटे चषकामध्ये आपलं हार्दिक स्वागत करू. एक ओव्हर अजूनही पहिल्या डावातील बाकी आहे. बॉलिंगसाठी ठाण्याचे हर्षित आहेत, बॅटिंगसाठी कार्तिक आहे, जोडीला जर पाहिलं तर प्रदीप आहेत, बाबू. एक ओव्हर बाकी आहे. 19 धावा झाल्यात. अख्खा महाराष्ट्र एका बाजूला आणि अंबरनाथ एका बाजूला. दोन्ही टीम चांगल्या आहेत, जिंकायचे दोघांना सुद्धा. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल, त्यावर धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. 1 धाव तिकडे मिळणार आहे. 20 धावा धाव फलकावर अंबरनाथ. ही धावसंख्या जर का 25-30 पर्यंत गेली, मजा येईल मॅचमध्ये. दुसऱ्या डाबामध्ये अभिजित दोडके, अब्बूला देखील पाहतोय आम्ही मॅचमध्ये. शुभम आहेत या मॅचमध्ये, करण आहेत, रोहन चिले आहेत. राहुल सुरवाडे देखील खेळणार आहेत.
प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि त्याच्यामध्ये सुरू असणारा लोटे चषक, एक जबरदस्त सामना आपल्या भेटीला आलाय। या लोटे चषकामध्ये पाहूया काय होईल। पुढे सरसावत खेळले खरे, परंतु एक धाव त्या ठिकाणी मिळताना पाहायला मिळेल। धावसंख्या 1 ने पुढे जाते। 21 धावा धाव फलकावर अंबरनाथ विरुद्ध रेस्ट ऑफ महाराष्ट्र। बेस्ट ऑफ अंबरनाथ विरुद्ध रेस्ट ऑफ महाराष्ट्र ही प्रेक्षणीय लढत। माझ्यामध्ये यूट्यूबला देखील खूप लोक मॅच पाहत असतील श्री साई स्पोर्ट्सवर, कारण आणि माझ्यामध्ये नाक्यावर प्रेक्षक मॅच पाहत आहेत, कारण नाक्यावर देखील स्क्रीन लावलेली आहे। तिकडेही मात्र चौकात देखील मॅचचा आनंद घेतला जातोय। हर्षित कार्तिकसाठी पुढे सरसावले, स्ट्रोक खेळलाय परंतु टायमिंग नाही आहे आणि या वेळेला मात्र अजित सर कळवत आहेत खेळाडू बाद। पहिला डाव सुरू आहे, धावसंख्या झाली आहे। अमित येत आहेत मात्र बॅटिंग करण्यासाठी। प्रदीप जोडीला आहे। 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे। यावेळेला फटका कव्हरच्या क्षेत्रात खेळलाय। कोणत्याही प्रकारची एंट्री न घेता ठेवलेली स्पर्धा आणि त्याच्यासाठी पाय ठेवायला सुद्धा जागा नाही, एवढी गर्दी पाहायला मिळते। हा क्रिकेटचा लोटे पॅटर्न आहे असं मी म्हणेल, कारण एक वेगळी संकल्पना लोटे कुटुंबियांनी आणली आणि ती अंबरनाथकरांनी डोक्यावर घेतली। डॉट बॉल येताना पाहायला मिळेल। चांगला बॉल टाकलाय आणि इकडे जर पाहिलं तर आणखीन एक बॅटर माघारी परततील। धावा कराव्या लागतील कारण धावसंख्या झाली ती 21। पाहूया किती धावा या ठिकाणी बनवल्या जातील। 24 बॉल 24 ची मॅच सुद्धा चांगली होऊ शकते, इकडे प्रयत्न करावे लागणार आहेत। रिजवान लेजेंडरी खेळाडू, बरीच वर्ष ते देखील क्रिकेट खेळतात। रिजवान आपला लोटे चषक प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलाय। या मॅच मध्ये काय होतंय ते आपल्याला पाहायचं आहे। पहिला डाव किती धावांचं आव्हान पाहायचं आहे। आवाज सरांबरोबर मला वाटतं अख्खं मैदान द्यायला पाहिजे। अजित सर हो, मजा घेतात प्रेक्षक। माझ्या मते वर्षभर अजित सरांचे अंबरनाथकर वाट देखील पाहतील, कधी येतात अजित सर। यावेळेला पुढे सरसावा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला। बॉल गेला गोशांकित क्षेत्रात, लेग बायच्या स्वरूपात। एक धाव, धावसंख्या झाली 22। विजयासाठी करायच्या त्या 23 रेस्ट ऑफ महाराष्ट्राला, परंतु अंबरनाथ काही सहजासहजी या धावा बनवून देणार नाहीये, कारण 24 बॉलमध्ये 23 धावांची आवश्यकता टीम महाराष्ट्र। जाऊयात मॅचच्या दिशेने। लोटे चषकाची चर्चा सर्व दूरपर्यंत। अंबरनाथला पुन्हा एकदा क्रिकेटच्या नकाशावर चमकायला लावणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि आज अंबरनाथ नगरी प्रेक्षकांनी फुलून गेलेली आहे, मान्यवरांनी मंच फुलून गेलेला आहे आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये सुरू असणारा सामना। चला बॅटर पाठवा मुंबई महाराष्ट्र रेस्ट ऑफ महाराष्ट्र। अंबरनाथ आता फिल्डिंगला आलेत, बॅटिंगसाठी रेस्ट ऑफ महाराष्ट्र येतील। बेस्ट ऑफ अंबरनाथ विरुद्ध रेस्ट ऑफ महाराष्ट्र प्रेक्षणीय सामना।
आणि अंडरआर्म क्रिकेटच्या दुनियेतील 2 वलयांकित नावं मैदानाच्या आतमध्ये चाललेली आहेत। गेली 10 वर्ष ज्याला पाहण्यासाठी अंडरआर्म क्रिकेटची मैदानं भरली, उल्हासनगरचा वंडर बॉय राहुल सुरवाडे लॅबो मैदानाच्या आतमध्ये। आणि त्याच्या जोडीला जर पाहिलं तर सध्या ज्या खेळाडूची नावाची चर्चा आहे, PL लोखंडे मार्ग चेंबूर परिसरामधून ज्याच्या नावाची चर्चा सुरू झाली, तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। शुभम लोखंडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत। पाहूया 24 बॉलमध्ये 23 धावा करायच्यात मॅच जिंकण्यासाठी। पाहूया अंबरनाथ विरुद्ध रेस्ट ऑफ महाराष्ट्र। हार मानणारी टीम अंबरनाथ सुद्धा नाहीये, समोर रती महारथी आहेत, परंतु प्रयत्न तर अंबरनाथकर देखील करणार आहेत। मला वाटतं एकेका डॉट बॉलला सुद्धा टाळ्या वाजायला हरकत नाहीयेत। नक्कीच याच दरम्यान आपण पाहतोय सौभाग्यवती शैला भगवान लोटे मॅमचं देखील इथे थोड्याच वेळात आगमन होणार आहे। या स्पर्धेची शिल्पकार ते देखील आहेत, थोड्याच वेळात त्यांचं इथे या नगरीमध्ये आगमन होणार आहे। यस O2 कॉम्बॉक्स। यस, या स्पर्धेला आता एक वेगळीच उंची दिली आहे। कुणाला वाटलं तरी होतं का एवढी यशस्वी स्पर्धा होईल? एंट्री फी न घेता सुद्धा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली। अगदी रत्नागिरीपासून टीम या ठिकाणी आल्या आणि सगळ्यांना मात्र भुरळ घातली या स्पर्धेने। हाताच वेध लागलेत की हे लोटे फॅमिली पुढल्या वर्षी काय करतील, पुढल्या वर्षी किती प्राइस ठेवतील, एवढं मोठं मात्र या ठिकाणी पहिल्याच प्रयत्नात आयोजन केलेलं आहे। आणि दुसऱ्या डावाला सुरुवात होईल। अंबरनाथचे प्रेक्षक तुमच्या टाळ्या वाजल्या आणि आवाज आला तर डॉट बॉल सुद्धा येतील आणि आपल्याला तेच पाहायचं आहे। पाहूया, मॅच चांगली झाली पाहिजे, जिंकू देत कोणी सुद्धा। अंबरनाथ काही मॅच सोडणार नाही आणि महाराष्ट्र काही सोडल्याशिवाय राहणार नाहीये। पाहूया काय होईल। शुभम लोखंडे, कार्तिक बॉलिंगला। पहिला बॉल बॅकफुटला गेले, फक्त टॅप केलंय, बॉलला एका धावेत पाठवलंय। अजूनही 23 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता। एक डॉट बॉल इकडे निर्णायक असणार आहे। कार्तिक, शुभम एक स्टायलिश खेळाडू। अगदी जर पाहिलं तर मला वैष्णवची स्पर्धा आठवते, 16-17 वर्षाचा असतानाच सोन्याची चैन जिंकला होता हा खेळाडू। टॅप केलाय आणि तिकडे जर पाहिलं तर आणखी एक धाव येताना पाहायला मिळत आहेत। एक वेगळ्या धाटणीचा फटका खेळला तिकडे। अजूनही जर पाहिलं तर मोठा पल्ला गाठायचा आहे। 22 बॉलमध्ये 21 धावा, एक डॉट बॉल जरी आला मजा येईल या मॅच मध्ये। पाहूया काय होईल। वाह, चांगला बॉल, त्याला सन्मान देत असताना एक धाव घेण्याचा प्रयत्न शुभम लोखंडे तिकडे करतायत। एक उल्हासनगरचे खेळाडू आहेत, एक चेंबूरचे खेळाडू आहेत, समोर अंबरनाथचे खेळाडू आहेत। स्कोर जर पाहिला तर आता झालाय 3 चेंडूमध्ये 3 धावा घेतलेल्या आहेत। याच दरम्यान आपण पाहतोय या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार आयोजक सन्माननीय भगवानजी लोटे साहेबांचे इथे शुभ आगमन होतं आणि त्याच दरम्यान त्यांच्या समवेत आपण पाहतोय सौभाग्यवती शैला भगवान लोटे यांचं देखील इथे शुभ आगमन होतंय। त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे। वेलकम। याच दरम्यान थँक्यू डीजे। याच दरम्यान आपण पाहतोय दमदार आमदार अर्थात डॉक्टर बाळजी किनेकर साहेबांचं देखील इथे शुभ आगमन झालंय। त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे। यस, याच दरम्यान आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरील उपस्थित सन्माननीय अंबरनाथ नगर परिषदेचे माजी नगरसेवक सन्माननीय उमेशजी पाटील साहेब, त्यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय आणि आयोजक देखील आहेत। मोठमोठ्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतात। उमेशजी पाटील साहेब, आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे। उमेश दादा, आमदार बाळाजी किनेकर साहेबांचे शुभ आगमन झालंय। त्या दरम्यान या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय भगवान शेठ लोटे साहेब, डॅशिंग व्यक्तिमत्व, त्यांचं देखील आगमन होत असताना तरी पाहायला मिळतो। डीजे मास्टर थोडा व्हॉल्यूम कमी द्या। यस, त्याच दरम्यान आपण पाहतोय खऱ्या अर्थाने दमदार आमदार अर्थातच डॉक्टर बालाजी किनेकर साहेबांचं इथे शुभ आगमन झालंय। त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत।
चौथ्यांदा महाराष्ट्र राज्याची विधानसभा गाठणारे बालाजी डॉक्टर बालाजी किणीकर साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे। या लोटे चषकाच्या निमित्ताने प्रचंड गर्दी प्रेक्षकांची या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि सन्माननीय आमदार साहेबांचं आगमन या स्पर्धेची शोभा वाढवताना पाहायला मिळत आहे। सबके ये करे सबके दिल में ये बसे बालाजी किणीकर तो जीत है दिलानी धनुष बाण निशानी बालाजी किणीकर बालाजी किणीकर बालाजी किणीकर बालाजी बाण निशानी बालाजी किणीकर। धन्यवाद। आपल्या सगळ्यांचं लाडकं नेतृत्व या ठिकाणी उपस्थित राहत आहे। दमदार आमदार डॉक्टर बालाजी किणीकर साहेबांचं आगमन झालं। सगळ्यांना विनंती एकदा जोरदार टाळ्या या लोटे चषकाच्या माध्यमातून आपण त्यांचे या ठिकाणी स्वागत करतोय। यस, चौथ्यांदा त्यांनी चौकार मारलाय विधानसभेमध्ये जाण्याचा। यस, आणि त्यांचंच या ठिकाणी आगमन होत आहे। त्याचं प्रमुख कारण आहे सर्वसामान्यांशी त्यांचा असणारा जनसंपर्क आणि प्राधान्याने त्यांची केली जाणारी कामे आणि त्याच्यामुळे चौकार मारलाय। षटकार सुद्धा नक्कीच होणार। यस, तर जाऊयात आपण या ठिकाणी मॅचच्या दिशेने। आमदार साहेबांच्या माहितीसाठी, आमदार साहेब, ही क्रीडा स्पर्धा जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये आमदार साहेब महाराष्ट्रामध्ये अंडरआर्म क्रिकेटमध्ये कदाचित पहिल्यांदा असं घडतंय कोणती एंट्री फी न घेता 55,555, 33,333 आणि इतर खूप सारी बक्षिसं लोटे चषकाच्या माध्यमातून दिली पाहायला मिळत आहेत। आणि सध्या सुरू असणारा सामना अंडरआर्म क्रिकेटची पॉवर हाऊस म्हणजे अंबरनाथ विरुद्ध रेस्ट ऑफ महाराष्ट्र, अख्खा महाराष्ट्र एका बाजूला आणि अंबरनाथ एका बाजूला हा प्रेक्षणीय सामना सुरू आहे। एक वेगळंच वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे। पाय ठेवायला सुद्धा जागा नाहीये, एवढं जबरदस्त आयोजन या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि प्रेक्षकांची प्रचंड गर्दी। अंबरनाथ आहे क्रिकेटचं दर्दी। मला वाटतंय महाराष्ट्रात अंबरनाथ हे शहर असं आहे साहेब, इकडले सर्वात जास्त नगरसेवक सुद्धा क्रिकेट खेळतात। गोष्ट खरी आहे, प्रत्येकाला क्रिकेटचं वेड आहे आणि आयोजन सुद्धा करतायत। आणि आज खूप ही क्रिकेट प्रेमी जनता या ठिकाणी मॅच पाहण्यासाठी आली आहे। आणि आता जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने। अंबरनाथच्या विरुद्ध महाराष्ट्राला धावा करायच्या आहेत त्या 23 आणि धावा झालेल्या आहेत सध्या 3 बॉलमध्ये 3 झालेले आहेत। कार्तिक त्याची सेमीफायनलची मॅच कुठेतरी सोडली होती, चालू होती, परंतु ती सोडून सुद्धा अंबरनाथला खेळण्यासाठी तो इकडे आलेला आहे। त्यांचंही कौतुक करावं लागेल। एपी गणेश सुद्धा, यस। शुभम लोखंडे चेंबूरचे खेळाडू स्ट्राईकवर। यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, अंपायर आमच्याकडे वळलेत कळवतात हा वाईट बॉल आहे। समीकरण बदलत आहे, 4 धावा धाव फलकावर आहे, डॉट बॉल टाकावे लागतील। लोटे चषकाने मात्र आज पुन्हा एकदा अंबरनाथचं नाव अख्ख्या महाराष्ट्रभर केलंय। यावेळेला ऑप्टमच्या बाहेर पुन्हा एकदा बॉल, पुन्हा एकदा वाईट बॉल। धावा रोकाव्या लागतील आणि धावा जर पाहिलं तर आता 5 झालेले आहेत। क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आवर्जून या ठिकाणी आलेत। अंबरनाथ आणि क्रिकेट हे समीकरणच राहिलंय आज नाही तर कित्येक वर्ष। यावेळेला फटका समोर खेळ अडवला जातोय, डॉट बॉल। एक डॉट बॉलवर टाळ्या वाजतील। अगदी संदीपजी लोटे साहेबांचं या ठिकाणी विशेष कौतुक, अनिता मॅडमचं विशेष कौतुक, त्याचबरोबर जर पाहिलं तर भगवानजी लोटे साहेब यांचंही विशेष कौतुक, कारण लोटे चषकाचं हे अंबरनाथचा वर्ल्ड कप आज आपण या ठिकाणी पाहतोय। शुभम लोखंडे, हो, आणखीन एक चांगला बॉल मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला। चेंडूची फेकी, धाव कंप्लीट झाली आहे। प्रेक्षकांना काय ऐकायचंय? क्या बात है। आवाज प्रेक्षकांचा आला तर मजा येते आणि तो आवाज आहे या ठिकाणी। 6 धावा झालेल्या आहेत। यावेळेला बॅकफुटला गेले, टॅप करतायत, धाव घेण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळाला। पहिल्या ओव्हरमध्ये अंबरनाथ टीमच्या धावा 8 होत्या आणि इकडे महाराष्ट्र टीमच्या धावा 7 आहेत। परंतु पाहूयात, अजूनही ही मॅच ऑन आहे, कारण मॅचला जिंकण्यासाठी 18 बॉलमध्ये 16 धावा करायच्यात रेस्ट ऑफ महाराष्ट्र टीमला।
7 धावा झाल्या. पाहुयात प्रचंड गर्दी या स्पर्धेसाठी झालेली आहे. रती महारथी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. राहुल सुरवाडे उल्हासनगरचा वंडर बॉय बॅटिंग करतोय. समोर जर पाहिलं तर चेंबूरचा एक जबरदस्त टॅलेंटेड खेळाडू शुभम लोखंडे पाहायला मिळत आहेत. आणि आता बॉलिंगसाठी येत आहेत बाबू येताना पाहायला मिळत आहेत. अनंत वाघ मॅगी यांचं नेतृत्व या टीमला लाभताना पाहायला मिळत आहे. अंबरनाथच्या क्रिकेटची देखील एक वेगळी बात आहे. मग ओव्हरआर्म क्रिकेट असू दे, तिकडलं अंडरआर्म क्रिकेट असू देत, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. आणि आता बाबू गोलंदाजीसाठी 18 बॉलमध्ये 16 पाहिजेत. 18 बॉलमध्ये 16 धावांची आवश्यकता. काही डॉट बॉल पुन्हा एकदा अंबरनाथला मॅच मध्ये घेऊन येतील, त्यांना ते टाकावे लागतील. प्रचंड गर्दी, आवाजही येऊ लागलेले आहेत. यावेळेला बॅकफुटला गेले, पॉइंटला खेळतायत, 5 संयमाने खेळतायत. परंतु इकडे कुठेतरी अशी रणनीती बनवायला पाहिजे की धावा रोखल्या पाहिजेत. धावांना रोखावं लागेल. अनंत वाघ यांच्या डोक्यामध्ये तेच चाललंय. परंतु पाहूयात कुठेतरी बॅटर एखादी विकेट जरी आली ना, मला वाटतं जल्लोष होईल खूप. इकडे पाहूया विकेट येईल का. विकेटसाठी जावं लागेल बाबूला. या मॅच साठी विशेष पारितोषिक सुद्धा आहेत आणि 10,000चा पुरस्कार विजेत्याला दिला जाईल. आणि जो खेळाडू चौकार मारेल, हा शुभमच्या एका हाताने मारल्या गेलेल्या चौकारासाठी तब्बल 1,000 रुपयाचा पुरस्कार. ज्या खेळाडूला कडे क्षमता एका हाताने चौकार मारायची, त्याने जर इकडे तो चौकार मारला तर 1,000चा पुरस्कार सुद्धा त्यांना आहे. पाहूया जवेत मॅचच्या दिशेने राहुल सुरवडे लॅबो वलयांकित खेळाडू, स्टार खेळाडू अंडरआर्म क्रिकेटचा. समोर अंबरनाथचा बाबू. याही वेळेला तेच पाहायला मिळत आहे. कुठेतरी बॅकफुटला जाऊन टॅप करतायत. लक्ष मोठं नाही आहे. परंतु इकडे चर्चा हीच होते की एक डॉट बॉल काढायचा. एक जरी डॉट बॉल आला, एक जरी विकेट आली, पुन्हा एकदा टीम मॅच मध्ये येणार आहे. आणि धावसंख्या झाली आहे ती 10 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 13ची आवश्यकता आहे. 15 बॉलमध्ये 13 पाहिजेत. 2 बॉल डॉट टाकावे लागतील. आपला लोटे चषक, लोटे कुटुंबियांचं विशेष कौतुक. अख्ख्या महाराष्ट्रभर चर्चा अंबरनाथची झाली, अंडरआर्म क्रिकेटमध्ये झाली. त्याचं कारण आहे एक आगळी वेगळी स्पर्धा आपल्या भेटीला आली. इकडे चांगला बॉल पाहायला मिळतोय. कोणती घाई नाही आहे दोन्ही खेळाडूंकडे. एक धाव घेत मात्र हे पुढे निघालेले आहेत. आणि ते करत असताना जर पाहिलं तर आणखीन एका धावेचा फटका आलाय. 11 धावा झालेल्या आहेत. अजूनही 12, 14 बॉल 12. परंतु याच क्रिकेटमध्ये आम्ही पाहिलंय 6 बॉलमध्ये 4 रन, 6 रन, 2 रन सुद्धा नाही होताना. याही वेळेला तेच पाहायला मिळत आहे. वाट पाहिली बॉलची आणि त्यानंतर टॅप केलंय. आणि तिकडे एका धावेने धावसंख्या पुढे. 12 धावा झाल्या आहेत. 11 धावांची आवश्यकता. क्या बात आहे. अजित सरांचं 1 टू गो एकदा आपण पुन्हा एकदा म्हणूयात का. 1 2 गो. डॉट बॉलची आवश्यकता आहे. बाबू समोर राहुल लॅबो. अंबरनाथचं क्रिकेट आपण पाहतोय. हो, याही वेळेला तेच पाहायला मिळालं. सहज गत्या एक धाव घेतली आहे आणि ओव्हर मात्र या ठिकाणी आता संपलेल्या आहेत. त्या 2 ओव्हर संपलेल्या आहेत. धावसंख्या झाली आहे 13. 2 ओव्हरमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल 10 पाहिजेत. डॉट बॉल टाकावे लागतील. डॉट बॉल टाकावे लागतील. विकेट घ्यावे लागतील. आतापर्यंत या दोन्ही बॅटरने दाद दिलेली नाहीये. यासाठीच ते ओळखले जातात. परंतु अंबरनाथला कमबॅक करावंच लागेल. विधानसभा अध्यक्ष हेमंतजी जाधव साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या लोटे चषकामध्ये आपलं देखील हार्दिक स्वागत. ज्यांनी जे मैदानात आलेत, माझ्या मते प्रत्येकाने आपला मोबाईल काढला असेल आणि ही गर्दी आपल्या मोबाईलमध्ये टिपली असणार आहे. कारण एवढं सुंदर आयोजन या ठिकाणी या लोटे चषकाचं पाहायला मिळालंय. महाराष्ट्राच्या अंडरआर्म क्रिकेटच्या इतिहासात क्वचितच असं घडलंय. कोणत्याही प्रकारची एंट्री फी नाही आहे. नक्कीच भगवानजी लोटे साहेबांचं त्यामुळे आम्ही विशेष कौतुक करू, ज्यांच्या संकल्पनेतून स्वतः चांगले खेळाडू आहेत दोन्ही, संदीपजी लोटे साहेब आणि भगवानजी लोटे साहेब. आणि या दोन्ही बंधूंच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्राला खुश केलं आपण आज. चांगली स्पर्धा.
रिजवान अनुभवी खेळाडू आहेत. रिजवान म्हटलं तर रोज संघ आठवतो अंबरनाथ मधला आणि तेच आलेत. 12 बॉलमध्ये 10 अजूनही पाहिजेत. नो बॉल. आता मात्र यानंतर असतील 12 बॉलमध्ये 9. नऊ धावांची आवश्यकता अजूनही आहे. यावेळेला फटका चांगला आणि अगदी सीमारेषा गाठताना पाहिला मिळतोय. बॉल जातोय सीमारेषा पार. या स्पर्धेचं वैशिष्ट्य एंट्री फी नाही घेतली. सगळ्या टीमला टी शर्ट दिलंय. सगळ्या संघांच्या जेवणाची सुद्धा 2 दिवस व्यवस्था करण्यात आली आहे आणि चालू प्रेक्षणीय सामन्याचा देखील मोठा पुरस्कार आहे. आणि इकडे शुभम लोखंडे या नावाची चर्चा का आहे दाखवून देत आहेत. आणि पंचांनी मात्र तिसऱ्या पंचांची त्या ठिकाणी घोषणा केली आहे. सन्माननीय आमदार साहेब या मॅचचा आनंद घेत आहेत. या अंबरनाथ नगरीचं प्रतिनिधित्व महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये लगातार 4थ्यांदा चौकार मारत मात्र त्यांनी केलेलं आहे. त्यांचंही या ठिकाणी आगमन झालं आहे. लोटे कुटुंबियांचे या ठिकाणी विशेष कौतुक. संदीपजी लोटे साहेब, त्याचबरोबर जर पाहिलं अनिता लोटे मॅडम, त्याचबरोबर या स्पर्धेचे संकल्प करते म्हणजे भगवानजी लोटे साहेब, या सगळ्यांचं विशेष कौतुक आहे आणि त्यामुळे चर्चा लोटे चषकाची आहे. याच दरम्यान आपण पाहतोय दिलखुश शेख साहेब यांचे इथे शुभागमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. काय बॅटिंग केली जाते. अगदी पाहिजे तसा स्ट्रोक खेळतायत. परंतु अजूनही भगवान लोटे साहेबांचा पुरस्कार आहे. एका हाताने चौकार. माझ्या मते ट्राय करतील असं वाटतंय. पाहूया. शुभम लोखंडे एका हाताने चौकार मारण्याची क्षमता असणारा हा प्राइज वाढलेला आहे. जर शुभम लोखंडेने एका हाताने चौकार मारला तर 2000 रुपयाचा पुरस्कार असेल शुभम लोखंडे यांच्यासाठी. पाहूया प्रयत्न केला जाईल का, पाहायचंय. क्षमता आहे या खेळाडूकडे. दोन धावांची आवश्यकता. शुभम. याच दरम्यान आपण पाहतोय सन्मान्य पवनजी वालेकर साहेबांचे इथे शुभागमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष थोडासा वाचला, थोडासा. खऱ्या अर्थाने एकनिष्ठ असलेले सातत्याने पाठबळ या स्पर्धेसाठी भरपूर मोठं आहे. सन्मान्य पवनजी वाडेकर साहेबांचं एक डॅशिंग व्यक्तिमत्व, त्यांचं देखील इथे शुभागमन झालंय. अजित सर, अजित सर. एका हाताने जर चौकार मारला एकच धाव जिंकायला पाहिजे. भगवानजी लोटे साहेब यांच्याकडून शुभम लोखंडेला 2500चा पुरस्कार दिला जाईल. क्या बात है, क्या बात है. शुभम लोखंडे आता तो कारनामा करणार का, प्रेक्षकांना उत्कंठ आहे. रिजवान यांच्याकडे अनुभव आहे. समोर शुभम आहेत. एका हाताने बॅट फिरवून चौकार मारला जाणार का, हेच पाहायचंय. लोटे चषक. मान्यवरांची मांदियाळी, मान्यवरांची गर्दी. इन ऍक्शन मध्ये सध्या शुभम लोखंडे यांना आपण पाहतोय, ज्याच्याकडे क्षमता आहे एका हाताने स्ट्रोक खेळण्याची. पुरस्कार मोठा आहे. अंबरनाथचा वर्ल्ड कप प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलाय. ओ फटका. 2500 रुपयाचा पुरस्कार. एका हाताने चौकार मारल्यानंतर 2500चा पुरस्कार होता आणि पठ्ठ्याने शेवटच्या बॉलवर मारलाय. कारनामा केलाय. जोक नाहीये एका हाताने चौकार मारणं. आणि माझ्या मते इथे उपस्थित असणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांना विनंती, एकदा जोरदार टाळ्या.
मॅच जिंकली आहे, परंतु ज्याने एक धाव असताना 2500चा पुरस्कार लागला होता एका हाताने चौकार मारण्याचा, शुभम लोखंडे, आपण या 2500चा पुरस्कार आहे. काय स्ट्रोक खेळलाय, एकदा वाचला, परंतु त्यानंतर आणि त्याबरोबर रेस्ट ऑफ महाराष्ट्र 10,000चा पुरस्कार सुद्धा जिंकलाय आणि शुभमने वैयक्तिक 2,500 सुद्धा जिंकलेत वैयक्तिक. क्या बात है. एक आगळी वेगळी बॅटिंग करण्यासाठी प्रसिद्ध असणारा शुभम लोखंडे, PL लोखंडे मार्ग, चेंबूर, मुंबई. प्रेक्षक तिकडले एकदा जोरदार शुभम शुभम आवाज झाला पाहिजे. शुभम 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 शुभम. यस. तर लोटे चषकाची चर्चा महाराष्ट्रभर. आणि या ठिकाणी आपल्याला मान्यवरांचे सन्मान देखील या ठिकाणी करत आहोत आपण. सध्या या ठिकाणी शैलेश शिर्के सरांचा सन्मान केला जातोय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर अध्यक्ष त्यांचा मनसे सन्मान आणि आता सन्मान होतोय सर्वसामान्य घटकातून पुढे आलेले हे डॉक्टर अख्ख्या अंबरनाथचं नाव महाराष्ट्रभर करतायत, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवतायत आणि महाराष्ट्र राज्याची विधानसभा चौकार मारलाय म्हणजे चौथ्यांदा दाखल झालेले आहेत. डॉक्टर बालाजी किनीकर यांचा विशेष सन्मान संदीपजी लोटे साहेब आणि भगवानजी लोटे साहेब यांच्या शुभ हस्ते सर्वांना विनंती आहे, सत्कार आमदार साहेबांचा टाळ्या होऊन जाऊ द्यात. आएंगे फिर से जीत कर, नाम बालाजी किनीकर, महायुति को फिर से जीत है दिलानी, धनुष बाण निशानी. सरकार मोदी जी की है, शिंदे साहेब निशानी. आपण पारितोषिक देणार आहोत मैदानाच्या आतमध्ये. हा, या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये रेस्ट ऑफ महाराष्ट्राचा सन्मान होणार आहे. माझ्यामध्ये आपण आमदार साहेब या ठिकाणी अंबरनाथच्या खेळाडूंचे कौतुक करतील. शहर प्रमुख श्रीनिवास वाल्मिकी साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. भगवानजी लोटे साहेब, संदीप